आज महाराष्ट्रात मान्सूनने जवळपास संपूर्ण राज्य व्यापले असून हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे। विशेषतः पुणे, सातारा, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ या जिल्ह्यांकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता अधिक व्यापक स्वरूप धारण करताना दिसत आहे। कोकण किनारपट्टीपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पावसाच्या सरींनी हजेरी लावली असून अनेक भागात वातावरण पूर्णपणे बदलले आहे। नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहू शकतो। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामधील देखील पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे। विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या भागांमध्ये पावसाने चांगली सुरुवात केली असून खरीप हंगामासाठी हे सकारात्मक संकेत मानले जातात। मराठवाड्यात लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागातही पावसाच्या सरींनी दिलासा दिलाय। मात्र या पावसाचे परिणाम केवळ शेतीपुरते मर्यादित नाहीत। अनेक शहरांमध्ये रस्त्यावरती पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणे अशा समस्या देखील समोर येऊ लागल्या आहेत। मुंबई आणि उपनगरांमध्ये पहिल्याच जोरदार पावसानंतर अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत। रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरती त्याचा परिणाम दिसून आला। बुलढाणा जिल्ह्यात काही भागांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली असून प्रशासन सतर्क झाले आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रातून येणारा ओलाव्याचा पुरवठा आणि मान्सूनच्या सक्रिय स्थितीमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे। याच कारणामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। ऑरेंज अलर्ट म्हणजे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। नदीकाठच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। शेतीच्या दृष्टीने पाहिलं तर हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरला जात आहे। गेल्या काही आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे। खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा वाढत असून अनेक भागात पेरणीच्या कामांना वेग आला आहे। विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांसाठी हा पाऊस लाभदायक मानला जात आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे, कारण मागील काही वर्षांमध्ये अनियमित पावसामुळे मोठे नुकसान झाले होते। मात्र दुसरीकडे अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावरती सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 ते 7 दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो। डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो, तर घाट माथ्यावरती धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे वाहन चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। कोकणातील नद्या आणि धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत असून जलसाठ्यांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। हे राज्याच्या पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक गावांना या पावसामुळे दिलासा मिळू शकतो। दुसरीकडे शहरांमध्ये जलनिस्सारण व्यवस्थेची खरी परीक्षा सुरू झाली आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यात समोर येणाऱ्या समस्या यंदाही दिसू लागल्या आहेत। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तयारी अधिक मजबूत करण्याची गरज आहे। हवामान बदलण्याच्या पार्श्वभूमीवरती पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित होत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। काही भागात अल्पावधीतच अतिवृष्टी तर काही भागात दीर्घकाळ कोरडे वातावरण असे चित्र आता वारंवार पाहायला मिळत आहे। त्यामुळे भविष्यात जलव्यवस्थापन, शेती नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये अधिक सक्षम उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे। सध्या मात्र महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। पुणे, सातारा, लातूर, धाराशिव आणि यवतमाळसह अनेक भागातील नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे। पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या पावसाळी चित्राला निर्णायक दिशा देणारे ठरणार आहेत आणि खरीप हंगामाच्या यशस्वीतेवरती त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन दाबा आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या हवामान अपडेट्स सर्वात आधी मिळवा। धन्यवाद।